अरविंद पांडे नामक व्यक्तीचा सातपूर शिवाजीनगर येथील पाशीच्या डोंगराजवळ नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला मृतदेह अज्ञात इसमांनी खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। सविस्तर वृत्त असे, नाशिकच्या छत्रपती सातपूर शिवाजीनगर भागातील पाशीच्या डोंगराजवळ नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोवर्धन सावरगाव शिवारात अरविंद पांडे नामक व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली। अज्ञात कारणातून काही संशयितांनी हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण पोलिसांनी वर्तवला आहे। या धक्कादायक प्रकाराबाबत अधिक माहिती अशी की मयत अरविंद पांडे हे काल रात्रीपासून बेपत्ता होते। ते सातपूरच्या स्वारबाबा नगर परिसरातील रहिवासी असून शिवाजीनगरला आत्याच्या घरी गेले असल्याची माहिती मित्र परिवार तसेच नातेवाईकांनी सांगितलं। दुर्गेश अनिल पांडे है। हम भगत सिंह चौक के रहने वाले हैं। आज के दिन मेरे चाचा का मर्डर हो गया। वो शिवाजीनगर में थे, उनकी लाश हमें मिली। प्रशासन ने हमें फ़ोन करके इन्फॉर्म किया, उस जगह पे बुलाया, उन्होंने हमको दिखाई बॉडी, और प्रशासन पे हमें पूरा भरोसा है कि वो खूनी का पता ज़रूर लगाएंगे। जिसने भी किया होगा तो जल्द से जल्द पकड़ा जाएगा। क्या नाम है उनका? उनका नाम अरविंद पांडे है और वो 38 साल उनका उम्र था और कल रात से लापता थे। वो कहाँ पे हुआ ये हादसा? ये हादसा शिवाजीनगर के पीछे वो फांसी डोंगर के पास। फाशीच्या डोंगराजवळ। अच्छा, मग तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे? प्रशासन से मेरी यही मांग है कि जिसने भी किया है जल्द से जल्द पकड़ा जाए। आज दुपारी माझा मित्र पप्पू पांडेच्या पुतण्याचा फोन आला की माझ्या काकाचा मर्डर झाला आणि आमचा तो चांगला जिगरी मित्र होता। कम से कम 15-20 वर्षाची ओळख होती आमची आणि अत्यंत होते त्याला पिण्या खाण्याची व्यसन, पण कोणासंग झगडे भानगडी करणार नव्हता। आमची हीच विनंती का आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढीच आमची विनंती प्रशासनाकडे। सदर घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केला असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे।